आपलं स्वागत आहे। वीरभद्रेश्वर हा शंकराचा परम अवतार असणारा शंकराच्या जटेतून उत्पत्ती झाली। वीरभद्रेश्वर वीरशैवचा कुलदैवत श्री वीरभद्रेश्वर आहे। ज्यांच्या घरामध्ये हा वीरभद्रेश्वर कुलदैवत आहे ते रूढी परंपरागत 3 वर्षातून एकदा पूर्वता संभाळ साक्षीने पूजा अर्चा केले जातात। आज चंपाषष्ठी निमित्त टिळक चौकातील जुने वीरभद्रेश्वर यात्रा महोत्सव संपन्न झाले। यामध्ये युवराज स्वामी यांनी 21 फुटाचा लोखंडी आठाणी शस्त्र आपल्या गालातून काढले व नागेश बळते यांनी 108 शस्त्र हातामध्ये टोचवले। अग्निप्रवेश झाले। मंदिराचे पुजारी गजानन मदिगिरे, प्रदीप हिरेमठ, राहुल मदिगिरे, चिदानंद हिरेमठ, गुंडप्पा हुलगेरी व पूर्वत संभाळ तसेच अनेक भक्तगण उपस्थित होते। सालाबदाप्रमाणे श्री जुने वीरभद्रेश्वर देवस्थान मंदिराचे अग्निप्रवेश यात्रा याही वर्षी चंपाषष्ठी निमित्त करण्यात आले आहे। तरी 2 दिवसापूर्वी या यात्रेची सुरुवात झाली। 2 दिवसापूर्वी या यात्रेची सुरुवात झाली। अनेक मानकरी लोक एका दिवसा अगोदर हळदी श्री वीरभद्रेश्वराला हळदी, रुद्राभिषेक, पूजा, अग्नि प्रज्वलन, चंपाषष्ठीच्या 1 दिवसा अगोदर रात्री अग्नि प्रज्वलन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्री वीरभद्रेश्वराची यात्रा मोठ्या उत्साहाने अनेक महामार्गावरती फिरून पुन्हा मंदिरात येऊन श्री गजानन मदगिरे हे तेथील पुजारी आहेत आणि याप्रमाणे यात्रा अग्नी होते। तरी या यात्रेमध्ये आमचे कुरवंत श्री वीरभद्राचे स्वरूप असून युवराज स्वामी हे 8 आणे ज्वाडीचे शस्त्र येथे गालामध्ये टोचून घेण्यात आलेले आहे आणि नागेश बळते यांनी 108 शस्त्र हातामध्ये टोचून घेतलेले आहे। अशा प्रकारचे श्री वीरभद्र देवाचे स्वरूप असलेले कुरवंत लोक येथे आपले शस्त्र पवाड करीत आहेत। अशी यात्रा दरवर्षी संपन्न होत असते।